नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अंकुश आता क्रिशला विचारतो की क्रिश, तुला त्या मुलीवरती थोडासुद्धा संशय नाही आला? तेव्हा क्रिश म्हणत असतो, नाही ना सर, मला त्या मुलीवरती थोडासुद्धा संशय नाही आला. ती मुलगी खूप नॉर्मल दिसत होती. पण नंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की त्या मुलीला तंद्री लागली होती आणि ती मुलगी थोडं विचित्र वागत होती. तिला आम्ही खूप प्रश्न विचारले, पण एकासुद्धा प्रश्नाचं उत्तर तिने दिलं नाही. जेव्हा संदीपने तिला विचारलं की बाळा, तुझं नाव काय आणि तुझं घर कुठे आहे, तुला कुठे जायचं आहे, तेव्हा त्या मुलीने अचानकपणे हातामध्ये चाकू घेतला आणि इथे संदीपच्या गळ्यावरती वार केला आणि संदीपला मारल्यानंतर त्या मुलीने स्वतःला सुद्धा संपवून घेतलं. तर इकडे आता जो काही प्रकार घडलेला असतो तो सगळ्याच्या सगळा क्रिशने इथे अंकुश आणि अबोली या दोघांनाही सांगितलेला असतो की कशा पद्धतीने तिने क्रिशला खुणावलं आणि प्रश्न विचारल्यानंतर संदीपचा खून केला आणि त्यानंतर स्वतःला सुद्धा संपवलं. या सगळ्या गोष्टी क्रिशने सांगितलेल्या असतात, पण त्या मुलीला तंद्री लागली होती आणि ती खूपच जास्त विचित्र वागत होती, हे सुद्धा क्रिशने आता अबोलीला सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अंकुश म्हणत असतो, क्रिश तू शांत हो. मला माहिती आहे संदीप तुझ्या खूपच जास्त जवळचा होता आणि त्याचबरोबर प्रामाणिकसुद्धा होता. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की सर, ही मुलगी कोण आहे, तिने संदीपचा खून का केला, या सगळ्या गोष्टी शोधून काढायला हव्यात सर. इतकी लहान मुलगी, ती सुद्धा नॉर्मल वाटत होती आणि अचानकपणे आली आणि तिने संदीपचा खून केला. मग तिने हे सगळं तंद्रीमध्ये केलं, कुणाच्या तरी सांगण्यावरून केलं की तिने स्वतःहून हा खून केलाय, या सगळ्या गोष्टी पडताळून बघायला हव्यात सर. सगळं काही शोधून काढायला हवंय. तेव्हा अबोली म्हणत असते की क्रिश, गेल्या काही दिवसांमध्ये संदीपचं कुणाबरोबर भांडण झालं होतं का, कुणाबरोबर वाद झाला होता, तुझ्या माहितीत आहे का काही? तेव्हा क्रिश म्हणत असतो, नाही अबोली, संदीप खूपच जास्त चांगला माणूस आणि प्रामाणिक माणूस होता. तो कुणाबरोबरही वाद घालत नव्हता. म्हणजे माझ्या तरी माहितीत नाही आहे की त्याने कुणाबरोबर भांडण केलं होतं. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, पण अबोली, अगदी क्रिश सांगतोय त्या पद्धतीने ती मुलगी अचानकपणे तिथे आली आणि संदीपचा तिने खून केला. पण खरोखर तिने खून का केला, की तिच्याकडून कुणीतरी तो खून करून घेतला, या सगळ्याच गोष्टीचा आता लवकरात लवकर शोध घ्यायला हवा. अगदी लवकरच, कारण हे प्रमाण आता जास्तीत जास्त वाढत चाललंय आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ते आता आपल्यालाच थांबवायला हवं, असं अंकुश म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अबोलीने त्या मुलांकडून जे पुस्तक आणलेलं असतं, जे इथे लोकांना संमोहित केलं जातं, हिप्नोटाईज केलं जातं, त्याच्यावरील ते पुस्तक असतं आणि अबोलीला त्या पुस्तकाचा फायदा आपल्या केससाठी होणार असतो. म्हणूनच ते पुस्तक ते आता वाचत असते. तिच्या वाचनामध्ये येत असतं की ज्या लोकांना आता आपल्या स्वतःच्या ताब्यात करून घ्यायचं असतं, ज्या लोकांना आपल्याला इथे संमोहित करायचं असतं, ते जास्तीत जास्त इथे 12 तासांच्या वरती ते 10 सेकंदाच्या आत हिप्नोटाईज राहू शकतात. म्हणजे त्यांना जर त्यांच्या मेंदूवरती नियंत्रण नसेल तर इथे डॉक्टर यांच्या सल्ल्यानुसार आता हिप्नोटाईज ट्रीटमेंटचा सुद्धा वापर केला जातो. त्यामुळे अबोली त्याचा आता अभ्यास करत असताना, त्याचं वाचन करत असताना मनवा आणि अंकुश दोघेही अबोलीचं बोलणं ऐकत असतात. अबोली आता या पुस्तकामध्ये काय बघत असेल, तिला नक्की काय वाचन करायचं आहे, याचा विचार अंकुश आणि मनवा दोघेही करत असतात. मनवा आपलं काम करत असते आणि इथे अबोली त्या पुस्तकाचं वाचन करत असते. तेव्हा इथे अबोली वाचन करत असताना बऱ्याचशा गोष्टी तिच्या आता लक्षात आलेल्या असतात. कारण ज्या पद्धतीने आत्तापर्यंतचे जे खून झालेले आहेत, एका लहान मुलीने किंवा एका लहान मुलाने एका मोठ्या माणसाचा खून केला आहे आणि त्याच्यानंतरला त्या मुलीने स्वतःला सुद्धा संपवलं आहे. म्हणजे अगदी बघायला गेलं तर पहिला खून दीपालीने जो केलेला असतो, तो शांती देवीचे पी.ए. महेश यांचा खून दीपालीने केलेला असतो. त्यानंतर तिने स्वतःला सुद्धा संपवलेलं असतं. म्हणजे एका मोठ्या माणसाची डेथ बॉडी आणि त्याच्याच बाजूला एका लहान मुलीची डेथ बॉडी, असेच खून आत्तापर्यंत घडत आलेले असतात. तेव्हा इथे अबोलीला आता कळतं की कदाचित त्या लहान मुलींना किलर इथे हिप्नोटाईज करत असेल आणि मग मोठ्या माणसांचे खून करून घेत असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अबोली म्हणत असते की मनवा, काही पॉईंट्स काढायचे आहेत, तू जरा येतेस का, माझी मदत करतेस? तेव्हा मनवा म्हणत असते, नाही नको, मी जरा कामात आहे, मला भांडीसुद्धा घासून काढायची आहेत, तू तुझं काम कर. तेव्हा इथे अबोली म्हणते ठीक आहे. अबोली तिला जास्त काही फोर्स करत नाही. त्यानंतर इकडे आता अबोली म्हणत असते की सर चला, आपल्याला सानिकाला भेटायला जायचं आहे.
तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली अगं ह्या वेळेला आता उशीर किती झालाय बघ, आणि आता का तुला सानिकाला भेटायचं आहे? तेव्हा अबोली म्हणते, हो सर मला आत्ताच जायचं आहे, मला बघायचं आहे सर सानिकाला, सानिका कशा पद्धतीने आता रिॲक्ट करते. कारण मला असं वाटते सर, आत्तापर्यंत जेवढे खून झालेले आहेत ना, त्या किलरने त्या मुलींना संमोहित केलं असेल, म्हणजे हिप्नोटाईज केलं असेल आणि त्यांच्याकडून हे सगळे खून करून घेतले असतील सर, असं मला वाटतंय. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता मनवा म्हणत असते, अगं वहिनी काहीतरीच काय बोलतेस तू, म्हणजे हे हिप्नोटाईज वगैरे असं कुणी करतं का? तेव्हा इथे अबोली म्हणते, का नाही करू शकणार अंकुश सर, आपण बघितलं की इथे सानिकाने आपल्या आईवडिलांचा खून केला, पण त्यानंतरला त्या मुलीला काहीसुद्धा आठवत नाही आहे, बरोबर ना? आणि त्यानंतर ती पुन्हा मुलगी तशीच रिॲक्ट करते. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की या लहान मुलीला तो सिरियल किलर जो कुणी आहे ना, तो हिप्नोटाईज करतोय आणि त्याला जे हवं आहे तो त्या मुलींकडून करून घेतोय. म्हणजे त्याला ज्या माणसांचे खून करायचे आहेत त्या माणसांना तो बरोबर इथे त्या मुलींकडून आता मारून घेतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अंकुश म्हणत असतो की अबोली, पण इथे हिप्नोटाईज किंवा संमोहितबद्दल तू जे काही बोलतेस ते कशाच्या आधारावरती बोलतेस? तुला कशावरून असं वाटतंय की ह्या मुलींना हिप्नोटाईज केलं गेलं असेल? तेव्हा अबोली म्हणते, सर आत्तापर्यंत जे खून झाले ते तुम्ही बघा ना, म्हणजे त्या लहान मुलींना इथे आता हिप्नोटाईज केलं आहे आणि म्हणूनच त्यांनी त्या मोठ्या माणसांचे खून केलेत, असंच मला वाटतंय. हे पुस्तक बघा ना सर तुम्ही, या पुस्तकामध्ये संमोहितबद्दल आणि हिप्नोटाईजबद्दल जे काही मुद्दे सांगण्यात आलेत ना सर, त्याच्याबरोबर जर त्या मुद्द्यांच्या आधारे जर तुम्ही बघितलात तर या मुलींनीसुद्धा त्याच पद्धतीने खून केलेत आणि ह्या मुलीसुद्धा अगदी तशाच रिॲक्ट करतायत असं मला वाटतंय. त्या मुली बघा ना, तंद्री लागल्याप्रमाणे किंवा त्यांना स्वतःचंच भान राहत नाही आहे, त्यांच्या काही गोष्टी लक्षात राहत नाही आहेत. तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो, म्हणजे अबोली तुला असं म्हणायचं आहे का, म्हणजे त्या किलरने आधी त्या मुलींना हिप्नोटाईज केलं, त्यानंतरला त्या मुलींकडून या मोठ्या माणसांचे खून करून घेतले, असं म्हणायचं आहे का तुला? तेव्हा अबोली म्हणते, हो क्रिश, मला हेच म्हणायचं आहे. त्या माणसाने आहे ना या लहान मुलींचा वापर करून घेतला आहे त्या माणसांचे खून करण्यासाठी. आता तूच बघ ना, त्या मुलींनी खून केल्यानंतर इथे त्यांना तंद्री लागते, एकटक त्या बघत राहतात, कुठल्याही बोलण्यावरती त्या अजिबात रिस्पॉन्स करत नाही, रिॲक्ट करत नाही आणि त्यांना जे हवं आहे तेच त्या करतात. म्हणजे त्या माणसाला मारल्यानंतर त्या स्वतःलासुद्धा त्या मारून घेत आहेत. मग हा हिप्नोटाईजचाच प्रकार असू शकतो ना, बाकी काय? आणि त्या बघतानासुद्धा तंद्री लागल्याप्रमाणे डोळ्यातच बघतात. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अबोली मला काय वाटतं, मी सुद्धा ह्या हिप्नोटाईजबद्दल आणि संमोहितबद्दल वाचन केलं आहे, पण तुला माहिती आहे ना अगं, त्याचा इथे आता जास्त काळ त्याचा परिणाम होत नाही. हिप्नोटाईज केल्यानंतर थोड्या वेळातच माणूस इथे नॉर्मल होऊ शकतो. त्याचा परिणाम किती काळापर्यंत असतो तुला माहिती आहे का? तेव्हा अबोली म्हणते, हो कमीत कमी 10 सेकंद आणि जास्तीत जास्त 12 तास. तेव्हा अंकुश म्हणतो, बरोबर अबोली, कमीत कमी 10 सेकंद आणि जास्तीत जास्त 12 तास. मग सानिकाला आता हॉस्पिटलाइज करून 12 तासांच्या वरती झालेत ना, मग अजूनसुद्धा ती तंद्रीमध्ये कशी काय असू शकते? तेव्हा अबोली म्हणते, असू शकते सर, ते असू शकते ना, कारण का, जर ती व्यक्ती तिच्या जवळची असेल, जर ती व्यक्ती सातत्याने तिच्या समोर असेल, तिच्या जवळ असेल आणि ती व्यक्ती तिच्या जवळच राहून तिला हिप्नोटाईज करत असेल तर ते सुद्धा सारखी सारखी, त्याच्यामुळे ती मुलगी जास्त काळ इथे हिप्नोटाईज राहू शकते, संमोहित राहू शकते. तेव्हा अंकुश म्हणतो, पण ती व्यक्ती तिच्या जवळची म्हणजे तुला कुणावरती संशय अबोली? तेव्हा अबोली म्हणते की ती व्यक्ती तिच्या जवळची म्हणजे तिचे मामा सर. तिचे मामा जर तिला हिप्नोटाईज करत असतील तर ते तर तिला सारख्या हॉस्पिटलला भेटायला येतातच ना. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते, अगं पण वहिनी, तिला जर असं हिप्नोटाईज केलं असेल तर तू तिच्यावरती असा विश्वास कसा काय ठेवू शकतेस? मला तर वाटते ना वहिनी, तू चुकीचा विचार करतेस, एका वेगळ्या बाजूने विचार करतेस. मला ती मुलगी एक नंबरची खोटारडी वाटते. अगं तिनेच आपल्या आईवडिलांचा खून केला आहे आणि आता ते सगळं लपवण्यासाठी अशी नाटकं करते ती, आणि तू तिच्यावरती विश्वास ठेवतेस. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, मनवा तुला असं का वाटते की ती मुलगी नाटकं करते, की असं होऊ शकत नाही, असं नसूच शकतं, असं बोलून जमत नाही मनवा. आपल्याला इथे वकील असल्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला पडताळून ही बघावीच लागते. आणि आता
ज्या पद्धतीने ह्या मुली ज्या पद्धतीने खून करण्यात आला आहे ना मनवा, तर हा असाच विचार केला पाहिजे की त्या मुलींना जर खरोखर तो किलर हिप्नोटाईज करूनच जर त्या मुलींकडून तो खून करून घेत असेल, तर आपण या गोष्टीचा आता पडताळून विचार करायला नको का? तेव्हा इथे मनवा, अगं हे असूच शकत नाही किंवा हे नसणारच आहे असं बोलून जमत नाही, सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. तेव्हा मनवा म्हणते, जाऊ दे ना वहिनी, कशाला मी उगाच बोलते. तुला कधी कुणाचं काय ऐकूनच घ्यायचं नसतं ना, तुला स्वतःचंच खरं करायचं आहे, तर जाऊ दे, मी कशाला उगाच बोलते, मी बोलायलाच नको होतं. तेव्हा अबोली म्हणते, मनवा अगं काय झालं आहे तुला, मी फक्त तुला शक्यता सांगते ना. हे बघ मनवा, त्या मुलीने जर आता एवढ्या माणसांचे खून केलेत, प्रत्येक लहान मुलीने मोठ्या माणसांचे, त्या मुली आता स्वतःहून जाऊन त्या माणसाला मारू शकत नाही ना. त्यांना कुणीतरी हे करायला तरी सांगतंय, कुणीतरी त्यांच्याकडून करवून तर घेतंय. नाहीतर सामान्य मुली, लहान मुली आपापली कामं करतायत आणि इथे क्लासला जात आहेत किंवा इथे फुलं विकतायत. त्याच मुलींनी बरोबर ह्या मोठ्या माणसांना का मारले, ते सुद्धा सर्व चांगल्या माणसांना. तेव्हा अबोली म्हणते की मनवा, अगं मी फक्त शक्यता सांगते ना, की हिप्नोटाईज करू शकतात, संमोहित करू शकतात त्या मुलींना आणि त्यांच्याकडून खून करून घेतले जाऊ शकतात. मग तू त्याच्यामध्ये एवढी रिॲक्ट का होतेस की असं होणारच नाही म्हणून. तुम्ही सगळेजण चुकीचे आहात असं मला बोलायचंच नाही आहे, पण आपण ह्या बाजूने सुद्धा विचार करायला हवा ना. मला असं वाटतंय आपण ह्या बाजूने सुद्धा विचार करायला हवा आणि त्यासाठी मला सानिकाला भेटायला जायचं आहे सर. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, ठीक आहे, चल आपण सानिकाला भेटायला जाऊया. तर इथे ठरल्याप्रमाणे आता अंकुश आणि अबोली दोघेजणं सानिकाला भेटायला आलेले असतात. इथे अबोलीला आता सानिकाच्या मामांवरती संशय असतो की कदाचित तिचे मामा तिच्या खूप जवळचे आहेत, म्हणून ते तिला इथे हिप्नोटाईज करू शकतात असं अबोलीचं म्हणणं असतं. त्यामुळे इथे आता सानिकाच्या रूममध्ये CCTV कॅमेरा असतो आणि इथे अंकुश आणि अबोली दोघेही जण स्क्रीनवरती बघत असतात की कशा पद्धतीने इथे सानिका आता रिॲक्ट करते, कशा पद्धतीने ती वागते आणि मुळात म्हणजे तिचे मामा येऊन तिच्याबरोबर कसे बोलतात, नॉर्मल बोलतात की तिला हिप्नोटाईज करण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं आता अबोली आणि अंकुश दोघेजण स्क्रीनवरती बघत असतात. तर इथे सानिका शुद्धीवरती आलेली असते. तिला जे इंजेक्शन दिलेलं असतं इथे बेशुद्ध होण्याचं, गुंगीचं इंजेक्शन दिलेलं असतं, त्याची आता पॉवर गेलेली असते आणि त्यामुळे ती शुद्धीत आलेली असते. आल्या आल्या ती आपल्या आईवडिलांना विचारते की माझे आईवडील कुठे आहेत आणि मला आता हॉस्पिटलमध्ये का आणून ठेवले, माझे आई बाबा ठीक आहेत ना. त्यानंतर प्रेक्षकांनो तिचे मामा येतात. मामा आल्यानंतर सानिका रडायला लागते. ती म्हणत असते की मामा मी इथे काय करते, मामा मला इथे का ठेवले आणि माझे आई बाबा कुठे आहेत मामा सांग ना. तेव्हा तिचे मामा जोर जोरात रडायला लागतात आणि म्हणतात की सानिका आता बाळा तुझे आई वडील नाही राहिले, तुझे आई बाबा आपल्याला सोडून गेले. तेव्हा सानिका म्हणते काय. तेव्हा अंकुश म्हणत असतो की अबोली बघितलंस तू, अगं तिचे मामा, तू उगाच त्यांच्यावरती संशय घेतेस. अगं तिचे मामा बिचारे किती छान पद्धतीने तिची विचारपूस करतायत बघ, तिला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. तुला उगाच असं वाटतंय की तिच्या मामाने हे सगळं केलं असेल, मला नाही वाटत की तिच्या मामाने हे सगळं केलं असेल. तेव्हा इथे अबोली म्हणते की हो सर, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, तिच्या मामाने हे सगळं केलं असेल असं आता मला पण वाटत नाही आहे. जर तिच्या मामाने हे सगळं केलं नसेल सर, तर कुणी केलं असेल, अशी कुठली व्यक्ती असेल जी इथे आता तिला हिप्नोटाईज करत असेल. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अंकुशला जे वाटत असतं ते बरोबर झालेलं असतं. म्हणजे इथे तिचे मामा या सगळ्यामध्ये सामील नाही आहेत, तिचे मामा उलट तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा इथे आता अबोली म्हणते सर मग आता काय करायचं. तेव्हा अंकुश म्हणतो की आपण आता डॉक्टरांना विचारूया की सानिकाला भेटायला आपल्या व्यतिरिक्त, तिच्या मामाच्या व्यतिरिक्त अजून कोण कोण येतं आणि तिच्याजवळ जास्तीत जास्त म्हणजे हॉस्पिटलचा स्टाफसुद्धा जाणारा कोण आहे, हॉस्पिटलच्या स्टाफपैकी तर कुणी नसेल ना. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे डॉक्टरांना बोलावलं जातं आणि डॉक्टरांना सांगितलं जातं की आम्हाला तिच्या मामांवरती संशय होता, पण तिचे मामा या सगळ्यामध्ये नाही आहेत हे आम्हाला कळलं आहे. डॉक्टर हॉस्पिटलमधील स्टाफपैकी कुणी तिच्याजवळ जास्त बोलायला जातं का. तेव्हा डॉक्टर म्हणतात हे बघा, सानिकाजवळ जो स्टाफ ठेवण्यात आला आहे ना, तो अत्यंत विश्वासू स्टाफ आहे, म्हणजे त्यांच्यापैकी तरी कुणी असं असेल असं मला तरी वाटत नाही. तेव्हा इथे अंकुश म्हणतो बरं ठीक आहे, जर तसं असेल तर मग अशी कुठली व्यक्ती आहे जी सारखी सारखी आता सानिकाला भेटायला जाऊ शकते आणि तिला हिप्नोटाईज करू शकते, अशी कुठली व्यक्ती असेल. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इकडे आता
जे सानिकाचे मामा आहेत त्यांचे तिथे असिस्टंट आलेले असतात. ते म्हणतात की सर हे घ्या, तुमच्या गोळ्यांची वेळ झालेली आहे आणि त्यांना आता गोळ्या दिल्या जातात. आणि तो असिस्टंट आता सानिकाकडे बघतो आणि तिला हिप्नोटाईज करतो आणि तीसुद्धा लगेच हिप्नोटाईज होते. तेव्हा ती तिथून सिझर घेते आणि आपल्या मामालाच मारण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा तिचे मामा सानिकाचा हात पकडतात. तोपर्यंत मामाचे असिस्टंट इथे सानिकाला खुणवतात की गळा कापून टाक म्हणून. मामाचा गळा कापायला सांगत असतात. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, काय रे, याचा अर्थ हे सगळं तू घडून आणतोयस का? थांब, तू तिथे थांब. पण सानिका इथे आता मामांना सोडायला काही तयार नसते. ती मामांना इथे ठार मारण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच इथे तो असिस्टंट फोनवरती बोलत बाजूलाच आलेला असतो. तोपर्यंत अबोली आणि अंकुश दोघेजण आता एकमेकांशी बोलत असतात. अंकुश अबोलीला समजावून सांगत असतो की कशा पद्धतीने आपल्याला सानिकाबरोबर बोलायचं आहे, तिला या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे. आणि इथे आता मामा म्हणत असतात की सानिका थांब बाळा, असं करू नकोस, हे काय करतेस तू, वाचवा मला वाचवा, असं इकडे आता मामा म्हणत असतात. तेवढ्यातच इथे सानिका आता मामांवरती अटॅक करते, त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच तिथे अंकुश येतो आणि इथे सानिकाचा हात पकडतो, तिच्या हातातून सिझर बाजूला ठेवतो आणि म्हणत असतो की डॉक्टर लवकर इकडे या आणि पकडा या सानिकाला. तेव्हा डॉक्टर येतात आणि सानिकाला परत इथे आता बेशुद्ध होण्याचं इंजेक्शन देतात. तिला इथे आता गुंगीचं इंजेक्शन दिलं जातं, कारण तिला हिप्नोटाईज केल्यानंतर ती विचित्र रिॲक्ट होत असते, म्हणजे कुणाला तरी मारायचीच तिची इच्छा होत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो अंकुश म्हणत असतो की डॉक्टर हे सगळं काय आहे, तिला आत्ता तर बरं वाटत होतं ना, पुन्हा तिला काय झालं? मामा तुम्ही इथेच होतात ना, काय घडलं, अशी का करते सानिका? तेव्हा मामा म्हणत असतात की सर हे सगळं माझ्या असिस्टंटने केलं आहे, त्याने तिला खुणावलं आणि मला मारायला सांगितलं सर. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो अबोली, याचा अर्थ तू बोलतेस ते बरोबर आहे, यांचे मामांचे असिस्टंट यांनीच आता तिला इथे हिप्नोटाईज केलं असेल आणि ते इथून निघून गेले. तेव्हा अंकुश आता लगेचच जाधवला फोन करतो आणि म्हणत असतो की जाधव ऐका, इथून आता सानिकाच्या मामांचे असिस्टंट इथून बाहेर पडत आहेत आणि त्यांनीच सानिकाला हिप्नोटाईज केलं आहे. त्याच्यामुळे हॉस्पिटलचे सगळे मेन गेट बंद करा, तो माणूस कुठूनही जाता कामा नये, सगळे गेट बंद करा. आणि मामा तुम्ही एक काम करा, तुम्ही आता जाऊन इथे CCTV फुटेज ज्या रूममध्ये दिसतं त्या रूममध्ये जाऊन आमच्या एका माणसाबरोबर बसा आणि तो तुमचा असिस्टंट नेमका कसा दिसतो हे तुम्ही आमच्या माणसाला सांगा, नाहीतर त्याचं स्केच तयार करून घ्या. तेव्हा इथे अंकुश अबोलीला म्हणतो अबोली तू इथेच थांब, इथे डॉक्टरांच्या केबिनमध्ये बस, तू दगदग करू नकोस अबोली, हे बघ तू 2 जीवांची आहेस, तुला तुझी काळजी घ्यायची आहे, या सगळ्याचा तुला त्रास होता कामा नये. तेव्हा अबोली म्हणत असते सर मी एकदम ठीक आहे, मला काही झालेलं नाही आहे सर, आता आपण दोघेजणं जाऊया आणि त्या किलरला शोधूया ना सर. तेव्हा अंकुश म्हणतो अजिबात नाही, तू केबिनमध्ये बस, तू अजिबात हट्ट करू नकोस आणि इथे माझ्याबरोबर येण्याचा प्रयत्न करू नकोस, तू फक्त स्वतःची काळजी घे, कळलं अबोली? तेव्हा इथे अबोली आपल्या मनामध्ये म्हणत असते की सॉरी सर, आता त्या किलरला तर मला लवकरात लवकर शोधायलाच हवं. एक गोष्ट तर आपल्याला कळले की इथे लहान मुलींना हिप्नोटाईज करून त्यांच्याकडून हे खून करून घेतले जात आहेत, म्हणजे त्या मुलींची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे हे अबोलीला कळलेलं असतं. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, आत्तापर्यंत जेवढे खून करण्यात आलेत आणि जेवढ्या लहान मुलींनी ते खून केलेत आणि त्यांनी स्वतःला सुद्धा संपवले सर, तर हे खून त्या मुलीने केलेले नाही आहेत. सानिकाने आपल्या आईवडिलांचा खून जरी केला असला तरीसुद्धा तो तिने केलेला नाही आहे, तर त्या किलरने तिला हिप्नोटाईज केलं आणि तिच्याकडून ते खून करून घेतले सर. त्याच्यामुळे सानिका निर्दोष आहे, तिने काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा इकडे मनवा येते आणि म्हणत असते की हे सगळं खोटं आहे, या सानिकानेच तिच्या आईवडिलांचा खून केला आहे. त्याच्यामुळे इथे आता मनवाला बघितल्यानंतर अबोली म्हणते मनवा तू इथे? तेव्हा मनवा म्हणत असते की हो वहिनी, ही केस आता मी घेतली, सानिकानेच आपल्या आईवडिलांचा खून केला आहे, तिला तू वाचवण्याचा प्रयत्न करू नकोस, तू पुन्हा एकदा एका गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतेस वहिनी. तेव्हा अबोली म्हणत असते की आणि पुन्हा तू चुकीचाच विचार करतेस मनवा, तेव्हासुद्धा तू चुकली होतीस आणि आत्तासुद्धा तू चुकीचा विचार करतेस. तेव्हा इथे मनवा म्हणत असते मी एका गुन्हेगाराला अजिबात इथून सुटू देणार नाही आहे, तिने खून केला आहे आणि तिला त्याची शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा अबोली म्हणत असते की मनवा तुला जे
काही करायचं आहे ते तू कर. मी त्या सिरियल किलरला शोधून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आता तो सिरियल किलर इथे नाही आहे, पण मी त्याला लवकरात लवकर शोधून काढणार आणि इथे कोर्टामध्ये मी त्याला हजरसुद्धा करणार आणि ही मुलगी निर्दोष आहे ते सुद्धा सिद्ध करणार आणि ही केस मीच जिंकणार आहे मनवा. मग तुला जे काही करायचं आहे ते तू कर. असा विचार आता अबोलीने मनवासमोर मांडलेला असतो आणि इथे अबोलीच जिंकणार असं सुद्धा तिने मनवाला सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आता अबोली आणि मनवा अशा दोघींचा आमनासामना आपल्याला कोर्टामध्ये बघायला मिळणार आहे. त्या दोघींमध्ये जो युक्तिवाद होणार आहे तो आपल्याला बघायला लवकरच मिळणार आहे.